RTU-MA च्या 461 जागा एमपीएससीने जाहीर केल्या आहेत. मित्रांनो, अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी धनंजय कचाले. RTU-MA 2011 आणि 17 आपल्या बॅचेसमध्ये आतापर्यंत 500 पेक्षा जास्त विद्यार्थी आपण घडवलेले आहेत. ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या जाहिरातीबद्दलची सर्व माहिती आपण घेणार आहे. एकदम शॉर्ट आणि स्वीट सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करून देणार आहे. मित्रांनो, जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 27 सप्टेंबर रोजी परीक्षा असणार आहे. परीक्षा ही सध्या ऑनलाईन पद्धतीने सांगितलेली आहे, परंतु मुलांचा विरोध आहे या गोष्टीला. कदाचित परीक्षा ऑफलाईन पण होऊ शकते. RTU-MA साठी 461 जागाची जाहिरात आहे. आतापर्यंतची ही इतिहासातली 2017 सोडली तर सगळ्यात मोठी जाहिरात आहे. सुरुवातीला जी आलेली आहे ती. ह्या जाहिरातीमध्ये हे कॅटेगरीनुसार ह्या वॅकन्सीज आहेत. टोटल 461 वॅकन्सीज आहेत. जनरल मेल साठी 231, फिमेल साठी 138 आणि बाकी प्रवर्गांसाठी तुम्ही तुमचे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपापल्या कॅटेगरीला काय काय वॅकन्सीज आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकता. मित्रांनो, पुन्हा हे सांगतोय, मागच्या वेळेस जे रँक 1 होते अभिषेक सालेकर सर, त्यांना आपण बुलेट दिलेली होती. आणि जेही विद्यार्थी ह्यावेळेस रँक 1 काढू शकतात किंवा इच्छितात किंवा ज्यांना ह्यावेळेस RTU ची पोस्ट मिळवायची आहे, त्यांनी ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्यांचं नाव आणि काय टार्गेट आहे तुमचं सेट करून ठेवा. पुन्हा आपण पुढे बघू. हे काही 2020 चे सिलेक्शन आहेत, हे काही 2017 सिलेक्शन आहेत. आणि महत्वाची गोष्ट जे क्वालिफिकेशन जे आहे RTU-MA साठी, मित्रांनो, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सोबतच प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आणि मेकाट्रॉनिक्स मध्ये पण डिप्लोमा असेल तरीही काही हरकत नाहीये. डिग्रीमध्ये डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग और ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सोबतच प्रोडक्शन इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ह्या पण ब्रांचेस अलाउड आहे. डिप्लोमा किंवा डिग्री दोन्ही पैकी एक असेल तरीही काही हरकत नाहीये. सोबतच तुमचं लास्ट इयरला विद्यार्थी आहेत, त्यांनी परीक्षा दिली, आता अजून तुमचा रिझल्ट बाकी आहे, ते विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात. इयर डाऊन असेल, बॅकलॉग असतील, एटीकेटीज असेल तरीही काही अडचण नाहीये. तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. ठीक आहे. पुन्हा सोबत पगार 38,600 ते 1,22,800 असतो. तुम्ही अप्रॉक्सिमेटली 7व्या वेतन आयोगावर सर तुम्हाला इन हँड 90 to 1 लाख पर्यंत सॅलरी इन हँड येणार आहे मित्रांनो. तो 6व्या वेतन आयोगानुसार आहे, पण 7वा वेतन आयोग हा 2026 मध्ये पेंडिंग आहे. त्याचं रिव्हिजन होणार आहे आणि तुम्हाला लगेचच त्या 7व्या वेतनानुसार सॅलरी मिळणार आहे. आपण ह्यासाठी जी शारीरिक पात्रता आहे ती बघू मित्रांनो. पुरुष उमेदवारांसाठी 163 सेंटीमीटर हाईट, छाती 79 सेंटीमीटर आवश्यक आहे. प्लस तिचं एक्सपान्शन जे आहे फुगवून 5 सेंटीमीटर तर तुमचं मिनिमम एक्सपान्शन असायला हवं. म्हणजे 79 प्लस 5 तुमचं 84 सेंटीमीटर ही फुगवून असावं मिनिमम. मग 85-86 असेल तरी काही हरकत नाहीये. महिला उमेदवारांसाठी हाईट 155 सेंटीमीटर मिनिमम आणि वजन तुमचं मिनिमम 45 kg असणं आवश्यक आहे. कलर ब्लाइंडनेस अलाउड नाहीये. चष्म्यासहित तुम्हाला चांगली दृष्टी असणं आवश्यक आहे. म्हणजे याचा अर्थ चष्मा अलाउड आहे, किती नंबर असेल तरी चालेल. तुमची लेसिक सर्जरी केली असेल किंवा डोळ्यांचं ऑपरेशन झाले असेल काही, तरीही काही अडचण नाही याच्याशिवाय तुम्हाला. ठीक आहे. पुढचं तुम्हाला एज लिमिट दिनांक 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत. बघा, डेडलाईन 1 ऑक्टोबर 2026 आहे. जनरलसाठी 19 ते 38 वर्ष आवश्यक आहे एज, मिनिमम 19 आणि मॅक्सिमम 38. बॅकवर्ड क्लासेससाठी मॅक्सिमम 43, मिनिमम 19. सर्व्हिसमॅनसाठी 43 इयर तुमचं मिनिमम प्लस सर्व्हिस पिरियड प्लस 3 इयर्स तुम्हाला एक्सटेन्शन आहे एक सर्व्हिसमॅनसाठी. पुन्हा लायसन्सची आवश्यकता काय आहे मित्रांनो? ह्यासाठी 2 ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे, परंतु सध्या आवश्यकता नाही त्याची, लक्षात घ्या. भरपूर मुलांमध्ये कन्फ्युजन आहे की सर ड्रायव्हिंग लायसन्स आताच लागते का प्रिलिमच्या वेळेस? प्रिलिमच्या वेळेस लायसन्स लागत नाहीये. जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झाले आणि मुख्य परीक्षेत ज्यावेळेस तुम्ही अर्ज करणार आहे त्यावेळी तुमच्याकडे 2 व्हीलर विथ गिअर MCWG आणि लाईट मोटर व्हेकल हे 2 लायसन आवश्यक आहे. प्लस हेवी मोटर व्हेकलचा पण काही मुलांचा प्रश्न आहे, पण तुम्ही जॉब जॉईन केल्यानंतर 2 वर्षामध्ये तुम्हाला हेवी व्हेकलचं लायसन दिलं तरी काही हरकत नाहीये. त्यामुळे हेवी व्हेकलची चिंता करायचं काम नाही. 2 व्हीलर विथ गिअर आणि 4 व्हीलरचं पण लायसन तुम्हाला मेसचा फॉर्म भरताना आवश्यक आहे. मेसचा फॉर्म भरताना तुम्हाला इथून पुढे कमीत कमी 4 महिने आवश्यक आहे वेळ, आणि तोपर्यंत तुम्ही लायसन काढून घेऊ शकता. अर्ज करायला काही एक अडचण नाहीये. पुन्हा NCL कोणती लागते आहे? जे उमेदवार OBC आहेत, SCBC आहेत, त्या उमेदवारांना NCL हे सध्या नसेल तरी काही हरकत नाहीये. तुम्हाला 27 सप्टेंबर एक्झाम डेटच्या आधीच NCL असणं आवश्यक आहे. 2 ते 3 महिने तुम्हाला NCL काढायला आवश्यकता आहे. परंतु आता फॉर्म भरताना फक्त तुम्ही काय करायचं, NCL ला येस करायचं, मी NCL कॅटेगरी मोडतो आणि अर्ज पुढे भरून तुम्ही सध्या सबमिट करून टाकायचं आहे आणि नंतर NCL काढ तरी काही हरकत नाहीये. EWS सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला 27 सप्टेंबरच्या आतलं असेल तरीही काही हरकत नाहीये. जे मुलं EWS मध्ये आहेत त्यांनाही अजून EWS सर्टिफिकेट काढायला वेळ आहे. आता आपण जाऊ मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस काय आहे. ह्या ठिकाणी प्रिलिम आणि मेन्स 2 एक्झाम असतात. प्रिलिम पहिले पूर्व परीक्षा स्क्रीनिंग आणि दुसरी मेन्स, आणि मेन्स वरती फायनल सिलेक्शन राहते. पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 100 प्रश्न 100 मार्क्ससाठी, मुख्य परीक्षेमध्ये 150 प्रश्न हे 300 मार्क्ससाठी, आणि इंटरव्ह्यू नाहीये मित्रांनो. इथे फिजिकल ग्राउंड नाहीये, ग्राउंड पण नाहीये आणि इंटरव्ह्यू पण नाही. वर्दीवाली पोस्ट आहे पण ग्राउंड नाहीये, इंटरव्ह्यू पण नाही, लक्षात घ्या. या ठिकाणी प्रिलिम मध्ये तुम्हाला पॅटर्न सांगितलाच आहे. ही प्रिलिम तुमची नॉन टेक्निकल टाईपची असते
आणि मेन्स ही पूर्ण तुमचे ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकलचे सब्जेक्ट तुम्हाला असणार आहेत त्या ठिकाणी. प्रिलिमचा जर विचार केला तर हे प्रिलिमला अशा प्रकारे वेटेज आहे. इतिहास 10 मार्कांना, भूगोल 10 मार्कांना, अर्थव्यवस्था 15 मार्काला, चालू घडामोडी 15 मार्कसाठी, राज्यव्यवस्था तुम्हाला 15 मार्कसाठी, सामान्य विज्ञान 15 मार्कसाठी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता 10-10 मार्कसाठी तुम्हाला असणार आहे. 1 तास वेळ असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा आहे आणि जवळपास जर कट ऑफ बघितले, मागच्या वेळेस मी कट ऑफ मराठी इथे कुठेतरी टाकले ना, मागच्या वेळेसचा जर 17चा कट ऑफ बघितला, मेलसाठी 24 मार्काचा कट ऑफ होता, फिमेलसाठी 1 मार्कांचा आणि 2020चा 36 मार्क हा मेलचा आणि 23.75 मार्क्स हा फिमेलचा कट ऑफ होता. मित्रांनो ह्यावरून तुम्हाला आपल्याला कट ऑफ करते की ह्या पोस्टसाठी खूप कमी कॉम्पिटिशन आहे. फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईलचेच मुलं एलिजिबल आहेत. त्यामुळे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेसाठी एवढे कट ऑफ जात नाहीये. आपण हे PYQ अनालिसिस खूप महत्वाचं आहे तुम्हाला प्रिपरेशन सुरू करण्यासाठी. तर हे सगळे PYQ अनालिसिस व्हिडिओ आपण युट्यूबवरती घेतलेले आहेत. त्या युट्यूबवरती व्हिडिओ तुम्ही PYQ अनालिसिस करा आणि इथून पुढे प्रिपरेशन कशी करायची आहे ते सुरू करा. मित्रांनो, आपण आरंभ 3.0 बॅच पण सुरू केलेली आहे आणि ह्या आरंभ 3.0 बॅच मध्ये आपण संपूर्ण तुम्ही तयारी करून घेणार. ह्या बॅच मध्ये तुम्हाला इंग्लिश मीडियमचं पण ऑप्शन अवेलेबल आहे व मराठी मीडियमचं पण ऑप्शन अवेलेबल आहे. सोबतच तुम्हाला नोट्स, PDF, PPT, टेस्ट ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी आपल्यासोबत सिलेक्टेड RTO ऑफिसर्स, मी स्वतः 2 वेळा सिलेक्शन आहे माझं आणि आतापर्यंत 500 RTO अधिकारी घडण्याचा अनुभव आहे. हा सगळा अनुभव तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळणार आहे व तुमची पूर्व परीक्षा क्लिअर करण्यासाठी ह्या बॅचचा तुम्हाला खूप जास्तीत जास्त फायदा होणार. मित्रांनो, तर ज्याही विद्यार्थ्यांना RTO व्हायची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये ह्या बॅचची लिंक दिलेली आहे, ऍपची लिंक दिलेली आहे. तिथे तुम्ही क्लिक करून ऍप डाउनलोड करा व कोर्स परचेस करून तुमचे RTO होण्याचे स्वप्न पूर्ण करा.